मराठवाड्यातील प्रश्न हे आत्ताच्या अधिवेशनात मांडले जाणार की नाही या संदर्भात पाठपुरावा पुढारी न्यूज करत आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, अतिवृष्टीचा प्रश्न असेल किंवा पीक विम्याचा प्रश्न असेल, हे अधिवेशनात मांडले जाणार की नाहीत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, शेतकरी आत्महत्या असेल किंवा नुकसान असेल शेतकऱ्यांचं, या संदर्भातील मुद्दे आहेत, त्याचबरोबर आता बीड नांदेडमध्ये वाढणारी गुन्हेगारी हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरतोय। नक्कीच प्रथमेश, अलीकडच्या काळामध्ये पाहिलं किरकोळ कारणावरून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हत्या घडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, गुंडगिरी वाढलेली आहे, संघटित गुन्हेगारी वाढलेली आहे। आपण पाहतो याला रोखण्यासाठी आता प्रशासनाने काहीतरी उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे अशा अपेक्षा या मराठवाड्यातल्या जनतेची आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं शेतकऱ्यांचा मोठा मुद्दा आहे, ते आत्महत्या देखील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होत आहे। आपण पाहतो की निसर्गाचा लहरीपणा, कधी अतिवृष्टी तर कधी मोठ्या प्रमाणात नुकसान, अशा पद्धतीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे। आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही 6 महिन्यानंतर पाणी कमी पडत असतो, त्यामुळे मोठा नुकसान शेतकऱ्यांना। त्यामुळे पश्चिम वाहिन्यातून वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यात आणलं गेलं पाहिजे। आणि नेते मंडळी अनेक वेळा सांगतात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात समुद्रात वाहून जाणारं पाणी आम्ही मराठवाड्यासाठी आणू, मात्र अजून तरी ते कागदावरच आहे, कुठे याच्या ते अस्तित्वात आले नाही। त्यामुळे याकडे, या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि अधिवेशनात हे प्रश्न मांडले जातील का, यावरती चर्चा होईल का, हे देखील मराठवाड्यातल्या जनतेला याची उत्सुकता आहे। दुसरा जर आपण विचार केला की मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहे, उद्योगधंदे येत आहे, मात्र ते सुरू कधी होणार आहे, प्रत्यक्षात त्यातून रोजगार निर्मिती कधी होणार आहे, याकडे मराठवाड्याचं लक्ष लागले। कारण की मराठवाडा हा मराठवाड्याचा केंद्रबिंदू असल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर उद्योगांची निर्मिती झाली, रोजगारांची निर्मिती झाली, मराठवाड्यातल्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत त्यावरती या ठिकाणी उद्योगासाठी, रोजगारांसाठी येत असतात, त्यांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो, मात्र ते अजून तसं झालेलं नाही। दुसरं जर आपण पाहिलं तर पर्यटनाची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं। पर्यटनाचं मोठे अनेक वास्तू या ठिकाणी ऐतिहासिक आहेत, मात्र त्याला चालना देण्यासाठी पुरेशी चालना दिली जात नाही, त्याचं ब्रँडिंग केलं जात नाही। त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांना कशी वाढ होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या अधिवेशनामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी काही विशेष उपक्रम किंवा पॅकेजेस दिले जातात का, हे पाहणं देखील तेवढं महत्त्वाचं राहणार आहे। अशा आपण पाहतो की इतर विभागांमध्ये मुंबई, पुणे असेल, इथं नळाला 24 तास पाणी येत असतं, मात्र छत्रपती संभाजीनगरकर एक स्मार्ट शहर असून देखील 8 ते 10 दिवसाला या शहरामध्ये नळाला पाणी येत असतं। ते देखील येईल का याची शाश्वती नसते, त्यामुळे धरण भरलेलं जरी असलं तरी नळाला पाणी या ठिकाणी येत नाहीये। त्यामुळे ह्या सर्व ज्या समस्या आहे, या समस्या या अधिवेशनात मांडल्या गेल्या पाहिजे आणि याचं निराकरण केलं गेलं पाहिजे, असं मराठवाड्यातल्या नागरिकांना या ठिकाणी वाटत आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।